हाय हॅलो नमस्कार, मी शोभाच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण वरईच्या म्हणजेच तिला भगर असेही म्हणतात, तर त्याच्या आपण कुरवड्या तयार केलेल्या आहेत. त्या आज आपण बघणार आहे. कुरवड्या तयार करण्यासाठी मी 1 वाटी वरई घेतलेली आहे, म्हणजेच 1 वाटी भगर घेतलेली आहे. तर ही भगर आपल्याला 3-4 वेळा पाणी घेऊन स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्यामध्ये काही घाण असेल तर ती निघून जाईल. तर असे आपण पाणी घेऊन भगर धुवून घेत आहे. तर असे भगरमध्ये पाणी घालून आपण भगर 3-4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही भगर आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. पातेल्यामध्ये आपण वरई भिजत ठेवलेली आहे, तर जास्तीचे पाणी घेऊन आपल्याला वरई भिजत ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला आपण वरईतील पाणी बदलून घेत आहे. तर आपण जास्तीचे पाणी वरईमध्ये घातले होते, ते वरचे पाणी आपण काढून त्यामध्ये दुसरे पाणी घालून वरई आपण परत भिजण्यासाठी ठेवणार आहे. तर असे 3 दिवस वरई आपल्याला भिजत ठेवायचे आहे. 4थ्या दिवशी मी वरई धुवून त्यातील पाणी काढून वरई बारीक करण्यासाठी घेतलेली आहे. तर वरईतील जास्तीचे पाणी आपण काढून टाकलेले आहे. वरई आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर 1 वाटी आपण साबुदाण्याचे पीठ घेतलेले आहे. वरईमध्ये आपण थोडेसे पाणी घालून आणि त्यामध्ये 3-4 चमचे साबुदाण्याचे पीठ घालून मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले आहे. यामध्ये आपण थोडे पाणी घालून मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व वरई बारीक करून घ्यायची आहे. आणि बारीक करून घेतल्यानंतर ती आपण दुसऱ्या एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेत आहे. 1 वाटी साबुदाण्याचे पीठ घेतले होते, त्यातील 3-4 चमचे साबुदाण्याचे पीठ राहिलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व वरई थोडेसे पाणी घालून आणि साबुदाण्याचे पीठ घालून बारीक मिक्सरला करून घेतलेले आहे. सर्व वरईचे पीठ आपण चमच्याने एकत्र मिक्स करून घेतलेले आहे. आणि यामध्ये आपण आता जास्तीचे पाणी घालून पीठ पुन्हा एकदा चांगले एकत्र मिक्स करून घेत आहे. जास्तीचे पाणी घालून आपण पीठ रात्रभर भिजत ठेवले होते. दुसऱ्या दिवशी आपण कुरवड्या तयार करण्यासाठी पीठ घेतलेले आहे. तर जास्तीचे पाणी आपण पातेल्यामध्ये काढून घेणार आहे. पातेल्यामध्ये राहिलेला चीक आहे तेवढा आपण चीक मोजून घेणार आहे. जेवढा चीक मोजून भरेल तेवढेच पाणी आपण कुरवड्या तयार करण्यासाठी उकळत ठेवणार आहे. तर 1 पातेलं भरण्यासाठी कमी चीक तयार झालेला आहे. तर एवढेच पातेलं आपण पाणी कुरवड्या तयार करण्यासाठी उकळत ठेवणार आहे. चीक तयार करताना आपण जास्तीचे पाणी घातले होते, तेच पाणी आपण कुरवड्या तयार करण्यासाठी वापरणार आहे. पाण्याला चांगली खळखळून उकळल्यानंतर यातील 1 वाटी पाणी आपण बाजूला काढून ठेवलेले आहे. यामध्ये चवीसाठी आपण 1 चमचा मीठ टाकत आहे. आणि 5-7 हिरव्या मिरच्या आपण बारीक मिक्सरला करून घेतलेल्या आहेत, त्या आपण यामध्ये टाकत आहे. पाण्याला चांगली आपल्याला उकळून घ्यायची आहे. आणि गॅस बारीक करून एका हाताने आपल्याला पातेल्यामध्ये एकसारखा चीक सोडायचा आहे आणि दुसऱ्या हाताने चीक आपल्याला चांगला हाटून घ्यायचा आहे. रवीने किंवा लाटण्याने आपल्याला चीक असा एकसारखा फिरवून मिक्स करून घ्यायचा आहे. 1 वाटी पाणी आपण बाजूला काढून ठेवलेले, तर ते पाणी आपल्याला काही लागले नाही आहे. त्या पाण्यामध्ये कुरवड्याचा चीक शिजलेला आहे. एकसारखा चीक आपल्याला फिरवून हाटून घ्यायचा आहे. तर असे सतत फिरवत आपल्याला राहायचे आहे. तर 4-5 मिनटे मी सतत असा चीक फिरवून हाटून घेतलेला आहे. तर असा सर्व चीक आपला चांगला एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे. झाकण ठेवून आपण 5-7 मिनटे शिजून घेणार आहे. 5-6 मिनटे झाल्यानंतर मी परत एकदा चीक सर्व एकत्र मिक्स करून घेत आहे. तर चीक आपण पातेल्याला लागला आहे की नाही ते बघून चीक सर्व एकत्र मिक्स करून घेत आहे. चीक शिजवण्यासाठी आपल्याला जाड आणि मोठे भांडे घ्यायचे आहे. झाकण ठेवून मी पुन्हा 15 मिनटे चीक शिजवून घेतलेला आहे. तर असे आपण वरईचा चीक 20 मिनटे शिजवून घेतलेला आहे. शिजवून घेतलेला चीक आपण पुन्हा एकदा चांगला एकत्र मिक्स करून घेत आहे. तर वरईचे पीठ आहे तर त्याचा कलरही बदललेला आहे. तर अशा पद्धतीने आपण चीक शिजवून घेतलेला आहे. तयार करून घेतलेले वरईचे पीठ कुरवड्या तयार करण्यासाठी तयार झालेले आहे. तर आपण शेवग्यामध्ये कुरवड्याची चकती घालून कुरवड्या पाडून घेत आहे. कुरवड्या तयार करण्यासाठी आम्ही टेरेसवरती आलेलो आहोत. तर पहिल्यांदा आपण चादर पसरवून घेतलेली आहे आणि नंतर त्याच्यावरती आपण कागद पसरवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण आता कुरवड्या तयार करत आहे. तर मी
तेल पाणी वगैरे काही पुसून घेतलेले नाही, तर अशाच कागदावरती कुरवड्या घालत आहे आणि त्यानंतर वाळल्यानंतर त्या चांगल्या निघालेल्या आहेत। वाळवणीचे पदार्थ तयार करत असताना मला माझी मुलेही मदत करत असतात। माझी चिल्ली पिल्ली ही कुरवड्या तयार करण्यासाठी आलेली आहेत आणि त्यांनीही कुरवड्या तयार केलेल्या आहेत। माझी वैष्णवी पण कुरवड्या घालण्यासाठी मला मदत करत आहे। तर अशा पद्धतीने वरईच्या कुरवड्या तयार झालेल्या आहेत। तयार केलेल्या कुरवड्या आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत, पण मी 1 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत आणि 2 दिवस घरामध्येच सुकून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण वरईच्या कुरवड्या तयार केलेल्या आहेत, म्हणजेच भगरीच्या कुरवड्या तयार केलेल्या आहेत आणि त्या वाळवून अशा पद्धतीने तयार झालेल्या आहेत। तयार करून घेतलेल्या कुरवड्या आपण तळून घेत आहे। तर अशा पद्धतीने वरईची म्हणजेच भगरची कुरवडी तळून छानपैकी फुगून तयार होत आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।